एकदम मऊ लुसलुसीत हा गुलाबजाम झालेला आहे. जसे खव्याचे होतात तसेच हे सुद्धा गुलाबजाम झालेले आहेत. तर तुम्हाला एक मी फोडून दाखवते. नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण खवा न वापरता गुलाबजाम कसे करायचे ते बघणार आहे. ज्यावेळेस माझी मुलगी अमेरिकेत होती, तिकडे अमेरिकेत काही खवा वगैरे मिळत नव्हता, तर हे मी माझी 2दा ट्रिप झाली अमेरिकेची, तर त्यावेळेस तिला हे गुलाबजाम करून द्यायची मी. तर हे गुलाबजाम अगदी खव्यासारखे दिसतात, चवीलाही तशीच लागतात. तर ती रेसिपी कशी करायची ते दाखवते. हे जे प्रमाण घेतलं आहे, हे 1 किलो गुलाबजाम होतील याचं प्रमाण आहे. हे फक्त 50 ते 55 रुपयापर्यंत हे सामान जातं आणि ह्याच्यात 1 किलोचे गुलाबजाम तयार होतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला आता साहित्य काय काय घेतलं पाहूया. 1 कप एकदम बारीक रवा घेतलेला आहे, तेवढ्याच प्रमाणात साखर घेतली आहे आणि त्याच्यात थोडं दूध जास्त घेतलं आहे, 1.5 कप दूध घेतलं आहे आणि आपल्याला 2च चमचे तूप लागणार आहे आणि वेलची पावडर. चला आता हे गुलाबजाम कसे करायचे ते दाखवते. अगदी खव्यासारखेच होतात हे गुलाबजाम, खायला पण खूप छान लागतात. चला इथं आपला आता हा पॅन गरम झालेला आहे, त्याच्यात आपण 2 चमचे तूप घालणार आहे. आपल्याला तूप गरम करायचं नाही, ह्याच्यात आपण हा रवा टाकणार आहे. एक छान असा भाजून घेणार आहे. जास्त भाजायचा पण नाही आणि कच्चेपणा जाण्यासाठी त्याचं थोडंसं असं तुपावर आपण छान असं भाजून घेणार आहे. ह्याचा रंगबिंग आपण काय बदलणार नाही आहे. फक्त 5 मिनटं आपण हा रवा छान असं परतून घेतो याच्यावर. चला इथं हलकासा आपण रवा भाजून घेतला, त्याचा फक्त कच्चेपणा जाण्यासाठी आपण हा रवा भाजून घेतो आहे. बघा कसा भाजला आहे तो रवा. त्याच्यात आपण दूध घालून घेणार आहे आणि दूध पण एकदम नाही टाकायचं, थोडं 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 करून आपण मिक्स करून घेणार आहे. आणि दूध थंड घेतलं तरी चालतं, कोमट घेतलं तरी चालतं. ह्याच्यात काय आपलं मिल्क पावडर नाही आहे, खवा नाही आहे, तर ह्या पद्धतीने आपण हे असं दूध टाकत टाकत गोळा करून घेणार आहे ह्याचा. आता हे असं थोडं टाकत गेल्यावरच ह्यातली साखर घेणार आहे. फक्त चवीसाठी 2 चमचे ह्याच्यात साखर टाकते आहे मी. चला आपण दुधामध्ये हे छानपैकी गोळा करून घेतलेला आहे. जितकं प्रमाण घेतलं त्याच प्रमाणात घेतलं होतं आपण. बघा घट्टसर असा हा गोळा तयार झालेला आहे. तर आपण हे थंड करायला ठेवणार आहे. थंड करून ह्याला परत मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे जरा थंड करून घेऊ आपण. छान असा गोळा तयार झालेला आहे, एकदम प्रमाणात घेतलं आपण सगळं. बघा आता हे मिश्रण थंड होऊसपर्यंत आपण ह्याचा पाक करायला घेऊया. आपण जेवढा रवा घेतला होता त्याच प्रमाणात आपण ही साखर मोजून घेतली आहे आणि त्याच्यात दुप्पट पाणी घेतो आहे आपण, कारण गुलाबजामला पाक खूप लागतो आणि तो सैलसर पाक असतो. घट्ट पाक केला तर रवा हे गुलाबजाममध्ये पाक मुरत नाही, म्हणून सैल पाक करायचा आहे. तर मी 1 कप रवा घेतला होता, त्याला 1 कप साखर घेते आहे. तर पाकासाठी आपल्याला दुप्पट पाणी घ्यायचं, कारण ते पाक सैल करायचा आपल्याला, घट्ट नाही करायचा. काही वेळेस फक्त साखर बुडाल एवढंच आपण पाणी घालतो, तर हे जास्त घालणार आहे. म्हणजे 1 वाटीला आपण 2 कप पाणी घालतो. आता ह्याच्यातच आपण ही वेलची टाकू. असे जरा फोडून टाका म्हणजे वास छान येतो. चला आता 5 मिनटं ह्याला आपण उकळी काढून घेऊया. घेताना आधी मोठा गॅस करायचा आणि त्याला उकळी आली की तो गॅस बारीक करायचा. आता आपण मोठा हा बारीक गॅस आहे, मी मोठा करून त्याला उकळी काढून घेते. साखर विरघळली आणि 1 अशा बुडबुडे आले ना की गॅस आपण बारीक करू आणि मंद आचेवर हा गॅस मंद आचेवर याचा पाक करून घेणार आहे आपण, म्हणजे तो पाक छान होतो. हां चला आता इथं पाण्याला छान उकळी आलेली आहे पाकाला. हे बघा
हे अशी उकळी आली की बारीक गॅसवर आपण हा पाक करणार आहे. म्हणजे आपला पाक छान होतो बारीक गॅसवर. आपण गॅस बारीक करू. आता आपला पाक होईपर्यंत आपण हे जे गुलाबजामचं हे पीठ ते आता कोमट असतानाच आपण मळून मळून घेणार आहे छान. बघा छान असं पीठ झालंय बघा. हे ह्याला खूप मळून मळून घ्यायचं आपल्याला, पण कोमट याच्यात छान मळलं जातं हे पीठ. चला इथं आपलं ते गुलाबजामचं पीठ छान असं गार झाल्यावर मी मळून मळून घेतलंय. बघा किती स्मूथ झालंय आणि कसं मळलंय ते, चिटकत नाही काही नाही हाताला. आता याचे गोल गोल आपलं गुलाबजाम करून घेऊया. आता साईज तुम्हाला कशी लागेल त्याच्यावर आहे. तुम्ही लहान करा मोठे करा, कारण तो पाकात गेल्यावर पण मग फुगला की मोठा होता ना. आपण ही साईज करूया. हा पाक खूप कडक नाही करायचा किंवा हे असं जास्त हे शिजवायचा नाही आहे. हा पाक तार वगैरे म्हणतो ना आपण, तसं नाही, किंवा कडक पण नाही करायचा हा पाक. हा पाक नेहमी लूजच असतो, जास्त शिजवत नाही गुलाबजामचा पाक. कारण जास्त शिजवला की मग ते पाक गुलाबजाममध्ये मुरत नाही जास्त. आता इथं आपला पाक छान झालेला आहे बघा, आणि गुलाबजाम पण वळून झालेले आहेत. आता हा पाक आपण थंड करायला ठेवू आणि गुलाबजाम तळायला घेणार आहे. हा पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही किंवा असं गोळी पाक पण नाही आहे. हा हलका म्हणजे एकदम पातळ असा पाक असतो गुलाबजामचा. जास्त कडक पाक झाला की गुलाबजाममध्ये ते पाक शिरत नाही आणि आपले गुलाबजाम कडक होतात. म्हणून असा सैल पाक ठेवायचा. एकदम छान आकार आलेला आहे, पांढरा शुभ्र आहे आणि गोल गरगरीत आपले गुलाबजाम वळून झालेले. तर आपण हे आता तळायला घेऊया. आता इथं आपला पाक झालेला आहे तयार. हा पाक थंड होईपर्यंत आपण गुलाबजाम तळायला घेऊ, आणि कोमट पाकामध्येच आपल्याला गुलाबजाम सोडायचे, जास्त थंड पाक करायचा नाही आहे. तर आपण आता गुलाबजाम करायला घेऊया. काय जीवन स्वयं करून याच्या आधी सगळं झालं, पण पण आता नेक्स्ट वीक पासून स्कूल चालू झाल्यावर मला फ्रेश फ्रेश खायला नाही भेटणार. तुझ्यासाठी थोडं थोडं ठेवलं, तू आली की थंड थंड खावायला माझं फ्रेश करून देणार तुला. तर चला आता आपले गुलाबजाम वळून झालेले. हे गुलाबजाम कोण तुपात तळायचं असेल तर तुपातही छान लागतात आणि तेलात पण छान लागतात. तर इथं मी तेल तापायला ठेवलं आहे. गुलाबजाम तळताना आधी पूर्ण हे गरम करून घ्यायचं आणि ते लहान गॅसवर ठेवायचं, आणि लहान गॅसवर हे गुलाबजाम आपण तळून घेणार आहे. तर हे मोठ्या गॅसवर मी आधी तेल तापून घेतलेलं आहे आणि आता मंद गॅस करून हलक्या आता ह्याच्यात गुलाबजाम टाकून तळून घेणार आहे. तेल तापलं की नाही बघा. आता ही माऊ टाकून हळूहळू टाक, लांब न टाक, अंगावर सोड सोड पटापट, अजून 2 टाक. तर हे आपले गुलाबजाम टाकले ना, तर हे जास्त हलवायचे नसतात, फक्त आहे ना असं असं करायचं किंवा असं 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 तेल टाकायचं, जास्त हलवत बसायचं नाही आहे. हे असं केलं की आपल्या चौबाजूने गुलाबजाम सगळीकडनं छान होतात. असं तेल टाकत राहायचं त्याच्यावर. बघा हे असे तळून झालेत. अजून आपण छान सोनेरी रंगावर तळून घेणार की त्याला गुलाबजामचा कलर येतो. तर आपलं हे आता होत आलेले, थोड्या वेळात हे आपले गुलाबजाम तयार होते. बघा कुठं चिटकलं नाही, लागला नाही, फुटला नाही, किती छान झालेत. तांबूस रंगावर, केसरी रंगावर हे गुलाबजाम छान तळून झालेले. रंगही काय सुंदर आलेला आहे गुलाबजामचा. असं वाटत नाही की खायचे नाही आहेत. तर हे तेल हे छान निथळून घ्यायचं आपल्याला. लगेच टाकायचे, गरम असतानाच टाकायचे म्हणजे लवकर मुरतात. ह्याच पद्धतीने आपण सगळे हे गुलाबजाम तळून घेणार आहे. गुलाबजाम तळताना पहिला गॅस मोठा करायचा, चांगलं तेल किंवा तूप तापून घ्यायचं आणि बारीक गॅस करायचा आणि मग तळायचे. जास्त गरम तेलात नाही टाकायचे. तो गॅस बारीक झाल्यावरच ते गुलाबजाम टाका. था आजी मिनटं.
बरं, तूप टाक हळूहळू. टाकल्यानंतर फक्त आपण ते त्याच्यावर ओढवायचं म्हणजे हे खाली चिटकत नाही आणि एकसारखे तळून होतात आपले गुलाबजाम. जसं आपण अनारसे तळतो त्या पद्धतीने हे असं करायचं. किंवा असं नाही जमलं तर मग हे इकडे घ्यायचं असं असं करत राहायचं. म्हणजे गुलाबजाम छान सगळीकडनं तांबूस रंगावर तळून होतात. वाव, किती छान दिसतात गुलाबजाम. सगळे गुलाबजाम करून मी पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवलेले आहेत. बघा किती सुंदर झाले गुलाबजाम. कोणाला वाटणार पण नाही हे रव्याचे गुलाबजाम आहे. खव्याच्या गुलाबजामसारखेच दिसतात ते. आणि हे आता आपण 3 ते 4 तास मुरायला ठेवले तरी हे मुरतात. आणि तुम्हाला जास्त होत असेल तर आपण रात्रभर ह्याला मुरले तरी चालतं आहे. तुम्ही जितका पाक सैल करताल किंवा जास्त पाक ठेवताल तितका हा गुलाबजाम लवकर मुरतो. आता हे आपण रात्रभर मुरबायला ठेवायचे, पण आता हिला दम नाही आहे. हे ते 3 ते 4 तासात पण छान मुरतात. एक 3-4 तासात मी हिला गुलाबजाम खायला देणार आहे. बघा हे 2-3 तासात हा गुलाबजाम आपला तयार पण झालेला आहे. जसे खव्याचे होतात तसेच हे सुद्धा गुलाबजाम झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.